आता गेले आम्ही 25 वर्षापासून माझी सैनिक कॉलनीमध्ये राहतोय. तर याच्याही अगोदर बरेचसे लोक, ज्यांना 35 वर्ष आलं, 30 वर्ष आले, काही लोक तर म्हणजे देवाघरी गेले. पण तोपर्यंत म्हणजे आतापर्यंत पाण्याची समस्या ही आहे की बाबा इथं नळ आलेली नाहीये. अगोदर रस्ता नव्हता, तर नगरसेवकांनी रस्ता करून घेतला छानपैकी. त्याच्या अगोदर नळ टाकून दिले, पण त्या नळामध्ये अजून काही पाणी नाही. आणि आम्ही टँकरचं पाणी घेऊ लागलो मी जवळजवळ 18 ते 19 वर्षापासून. तर अगोदर 450-500 रुपये होते एका ड्रमचे, पण आता एका ड्रमचे आले 1100 रुपये, 2 ड्रमचे 2200 रुपये. म्हणजे नगरसेवक आहेत, त्यांनी यासाठी काही उपाययोजना केल्या नाही. बऱ्याचशा काही केले असेल, मग आता आम्हाला काही कल्पना. आता नगरसेवक म्हणजे एकदा मतदान करून गेल्यानंतर कोण विचारतं, कोण पाहतं, असं तुमच्यापर्यंत पोहोचले नाही. काहीच नाही. आता दीपक भाऊकडून तर अपेक्षा आहे, कारण दीपक भाऊला मी बऱ्याच वर्षापासून ओळखतो. लहानातून मोठे आलेले, त्यांनी कष्ट करून वरती आले. दीपक भाऊचा आम्हाला आधार आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही तर माझी सैनिक कॉलनीमधले सगळे लोक आहोत. माजी सैनिकांसाठी त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये बोलताना सांगितलं की माजी सैनिकांना नळपट्टी जी आहे ती माफ व्हावी यासाठी मी प्रयत्न करेल, किंवा कमी व्हावी यासाठी मी प्रयत्न. नाही, नळपट्टी कमी होण्यासाठी प्रयत्न केला तर चांगलीच गोष्ट आहे. कारण की कसं आहे, सरकारी योजना असतात, सरकारचंही आपण भलं केलं पाहिजे. कारण प्रत्येक सरकार तर त्याच्या काही खिशेतून टाकणार नाही, प्रत्येक नागरिकाच्या खिशेतून टाकल. म्हणजे सगळ्या नागरिकांनी सुद्धा सरकारला सहकार्य केलं पाहिजे, पाण्यासाठी असो, नळासाठी असो, लाईटासाठी असो. तर मग नळपट्टी ही कमीत कमी झाली तर चांगलीच गोष्ट आहे. ड्रमला किती पैसे? आता एका ड्रमचे 1100 रुपये, 2 ड्रमचे 2200 रुपये. मी आताच 2-3 दिवसापूर्वी काळे साहेबांकडे दिले. तर त्याच्यामुळे आता मी पूजापाठ करणारा माणूस आहे, मी मध्यमवर्गीय. आता मी दर 3 महिन्यापर्यंत 1100 म्हणल्यानंतर मला थोडा प्रॉब्लेम येतो. तर त्यावेळेस मी दीपक भाऊला बोललो. दीपक भाऊला म्हटलं की बाबा असं आहे 8 ड्रमाचा मुद्दा, तर हे कमी करण्यामध्ये यावं असं काहीतरी म्हटलं. पाणी 2 वर्षांनी, अजून 4 वर्ष जरी भेटले तरी चालेल म्हणलं, पण मग थोडंसं ड्रमाचे पैसे कमी करा. तर ते म्हणे बघतो म्हणे मी, काही नाही काय आपण प्रयत्न करू. तर मग दीपक भाऊकडून अपेक्षा आहे. वाटतंय निवडून येईल? हो बिलकुल, दीपक भाऊ येतील, काही अडचण नाही.